सर नमस्कार. नमस्कार. कोपरे मांडवे या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आहे. प्रश्न काय सुटत नाही. अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले, अनेक सरकार गेले, पुन्हा नवीन सरकार आले. हा परिसर तसा अतिदुर्गम परिसर शिवकालीन काळापासून अत्यंत नैसर्गिक आणि रमणीय असा असणारा डोंगरदऱ्यातला प्रदेश या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1942च्या क्रांतीमध्ये कोंडाजी नवले यांनी सधन सावकारांविरुद्ध आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध जे बंड उभं केलं त्या बंडामध्ये या परिसराचं मोलाचं योगदान होतं. इथला आदिवासी माणूस अत्यंत श्रमाने कष्टाने उभा राहून एकदम आनंदी जीवन जगत होता. याच्यापूर्वी पाण्याची ही मांडवी नदीचं उगमस्थान आमच्या कोपऱ्यापासून 5 ते 6 किलोमीटर पोपसंडी गावापासून उगमस्थान आहे. या मांडवी नदीच्या खोऱ्यामध्ये अत्यंत नैसर्गिकदृष्ट्या या वन विभागामध्ये वेगवेगळ्या अशा वनस्पती आहेत की आयुर्वेदामध्ये सुद्धा वनस्पती प्रसिद्ध आहेत. परंतु का कुणास ठाऊक स्वातंत्र्यानंतरसुद्धा आज स्वातंत्र्याला 8 दशकं होत आलीत, परंतु असणाऱ्या स्वातंत्र्य काळामधील जी सरकार आली, मग ते काँग्रेस असो, भाजप असो किंवा बिगर काँग्रेस भाजपाची सरकार आली, पण कुणी या भागाकडे या परिसराकडे इथल्या असलेल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे, कारण अन्न वस्त्र निवारा पाणी या मूलभूत गरजा आहेत, या जर आम्हाला व्यवस्थित मिळू शकत नसतील तर मला वाटतं याच्यासारखं आमच्या परिसरातील लोकांचं दुसरं दुर्दैव असू शकत नाही. आम्ही प्रत्येक 1970च्या कालखंडापासून ज्यावेळेला श्रीकृष्ण तांबे ज्यांना दांबरशेठ आदराने त्यांनी या परिसरासाठी रस्त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, पुढे वल्लभशेठ बेंडके साहेबांनी सुद्धा रस्ता वीज असे छोटे छोटे इथल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला, नाही असं नाही. परंतु त्याच्यानंतर आलेले जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी सर्रास या परिसराकडे मतांच्या वेळेला निवडणुकांपर्यंत यायचं, इथल्या लोकांना भूलथापा द्यायचा, आमिष दाखवायची, परंतु कुठलाही आमचा हा जो तीव्र पाण्याचा प्रश्न हा पूर्ण करण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत केलेला नाही. दुसरी गोष्ट की 2019ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपल्याच परिसरामध्ये असणारे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे खासदार म्हणून निवडून आले. आम्हाला खूप आनंद झाला की त्यांनी हे गाव जो कोपरे आणि जांभूळशी हे गाव दत्तक घेतलं. इथे येऊन त्यांनी कोरोना काळात आले, मिटिंग घेतली आणि ते डिक्लेअर केलं. आमच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यावेळेला की या भागातले जे मूलभूत प्रश्न आहे म्हणजे पाण्याची गरज आहे, त्याबरोबर शैक्षणिक आरोग्यविषयक ह्या गरजा निश्चित कोल्हे साहेब याच्याकडे लक्ष देतील. परंतु का कुणास ठाऊक असणारी वेगळी राजकारणातली स्थित्यंतरं, महायुती महाआघाडी या घोटाळ्यामध्ये कोल्हे साहेबांनी सुद्धा इकडे दुर्लक्ष झालं त्यांचं, आणि फक्त त्यांनी आमची जी कम्युनिकेशनची मागणी होती ती थोड्याफार फरकाने पूर्ण केली. त्याच्यामुळे आम्हाला आता लोकसंपर्क तरी साधता येऊ लागलेला आहे. परंतु जो पाण्याचा तीव्र प्रश्न आहे त्याच्याकडे अतुल बेनके साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं, हा प्रश्न आपण निश्चित सोडवू. परंतु नंतर सरकारांमध्ये झालेल्या उलथापालथीमुळे त्यांचंही दुर्लक्ष झालं की काय कुणास ठाऊक, आणि हा आमचा प्रश्न असाच रेंगाळत राहिलेला आहे. पण राजकारणाच्या दिशेने जातं, परंतु आमचा हा जो मूलभूत प्रश्न आहे याच्याकडे का कुणास ठाऊक राजकीय अनास्था असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आम्हाला आता असा संशय बळावू लागलेला आहे का येथील माणूस गोरगरीब पददलित आदिवासी आहे, काय यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायचं असं तर बघण्याचा दृष्टिकोन नसेल ना, अशी आम्हाला आता शंका वाटू लागलेली आहे. आणि जर या प्रश्नासाठी आम्ही आता निर्णायक भूमिकेपर्यंत आलेलो आहेत, मंत्रालयामध्ये स्वतः येथील ग्रामस्थांना घेऊन मी मंत्रालयामध्ये 2-3 वेळा जाऊन आलो. तिथे जे आदिवासी समाजातील असणारे मंत्री ज्यांना आदिवासी समाजाच्या प्रश्नांची जाण आहे असे दिंडोरी मतदारसंघातले आमदार नरहरी झिरवळ साहेब यांना सुद्धा आम्ही भेटलो. त्यावेळेला विधानसभेचे उपाध्यक्ष होते. तेथील त्यांनी पाटबंधारे खात्यांच्या सचिवांना निमंत्रित करून आमच्यासोबत मिटिंग घेतली. पण का कुणास ठाऊक त्याच्यानंतर अजितदादांनी जे उपमुख्यमंत्री होते
त्यांनी लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने दादा आपल्यात नाही आहेत, परंतु आमच्या प्रश्नाला त्यांनी थोडीशी एक झालर देण्याचा प्रयत्न केला, उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांच्या दुःखद घटनेनंतर तेही सुद्धा अनिर्णित राहिल्यामुळे आमच्या सगळ्या आशा ज्या पल्लवित झालेल्या होत्या त्या पूर्णपणे निराशामयकडे आम्ही जीवन जगत आहोत. म्हणून आता आमच्या येथील लोकांनी, आम्हा सर्व कार्यकर्त्यांनी आमचं ठरवलेलं आहे की जन आंदोलन उभं करून हा प्रश्न कुठल्याही वेळेला आत्मदर जगण्यात तरी काय अर्थ आहे. जर मूलभूत गरजा जर आपल्या भागत नसतील, पाणी साधं इथलं प्रशासन किंवा व्यवस्था आपल्याला देऊ शकत नसेल, त्या जगण्याला अर्थ नाही आहे. आणि म्हणून आम्ही निर्णायक लढ्याच्या विचारात आहोत की भले आत्मदहन झालं तरी चालेल, पण हा प्रश्न आता दचाच लावायचा, अशा निकिरीच्या बाबीकडे आता आम्ही सर्व येथील ग्रामस्थांनी आम्ही असा निश्चय केलेला आहे. या प्रश्नासाठी आम्ही आता कुठलीही किंमत मोजायला तयार आहोत. जर शासन आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही तर आम्हाला त्याच्या वाचून पर्याय नाही, असं मी आवर्जून हा इशारा शासनाला आणि प्रशासनाला देतोय. धन्यवाद. विद्यमान आमदार शरद सोनवणे दुसऱ्यांदा आमदार झाले. हो. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके 4 वेळा आमदार होते. हो. अतुल बेनके पण एकदा आमदार होते. हो. शरद सोनवणे यांच्याकडून काय अपेक्षा आहे? हां, शरद सोनवणे साहेब हे नुकतेच 2024ला ते इथे निवडून आले, दुसऱ्यांदा आमदार झाले. पहिल्यांदा 14ला होते, नंतर पुन्हा 24ला आले. हां, मध्ये ब्रेक घेऊन. त्यांना सुद्धा आम्ही प्रत्येक आमदारांना, जसं वल्लभ बेनके साहेब, बाळासाहेब दांगटांपासून आम्ही सगळ्यांपर्यंत आमचे प्रश्न तीव्रतेने मांडण्याचा प्रयत्न केलेले आहेत. बाळासाहेब दांगट इथे आले, वल्लभ बेनके नेहमी यायचे, अतुल बेनके येत आहेत आणि शरददादा सोनवणे यांनी सुद्धा, मला वाटतं मी आजारपणामुळे मुंबईत होतो, निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या बाईट किंवा त्यांची कार्यक्रमातली भाषणं ऐकायचो, प्रचारातली. शरददादा सुद्धा म्हटले की मी महिला प्राधान्य देईल, कोपरे मांडव्या परिसरात MI टँकला मी पहिलं प्राधान्य देईल. परंतु का कुणास ठाऊक तेही विसरून गेलेत की काय. आणि नुकतीच त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, ओतूरमध्ये जी मोठी प्रचाराची जाहीर सभा झाली, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते. मी ती बाईट वाचली पूर्णपणे, तो व्हिडिओ पाहिला. एकनाथ शिंदेंनी छातीठोकपणे सांगितलं की मी आत्ता येत्या मंगळवारी, म्हणजे ती मिटिंग जी होती तो गुरुवार किंवा शुक्रवार होता, येत्या मंगळवारी मी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय दचाच लावण्याचा प्रयत्न करील. आणि आमच्या लोकांना एवढ्या आशा पल्लवित झाल्या की वाटलं की आता निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेब आणि शरददादा आमचा प्रश्न सोडवतील. परंतु त्यासुद्धा या त्यांच्या बोलण्याला ती बोलाचीच कडी आणि बोलाचा भात ठरलेला आहे असं आता आम्हाला वाटू लागलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणून MI टँक उभारायची आहे, त्यासाठी देखील पाणी मिळायला पाहिजे. जलसंधारण मंत्री आपले संजय राठोड आहेत आणि गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आहेत. या दोघांनी आता एक येणाऱ्या कॅबिनेटच्या दिवशी तुम्ही या, हे दोन्ही विषय आपण मार्गी लावू. तोपर्यंत आचारसंहिता संपलेली असेल. आता शिंदे साहेबांच्या आश्वासनाला मला वाटतं 5-6 महिने उलटून गेलेले आहेत. परंतु अद्याप त्यांनी किंवा आमदार साहेबांनी सुद्धा आमच्या परिसरातील जे आमच्या ग्रामपंचायत सरपंच आहेत किंवा संबंधित कार्यकर्ते कुणाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाही की तुमच्या प्रश्नासाठी मी पुढाकार घेतोय किंवा मी याच्यासाठी प्रयत्नशील आहे. आशा जर आम्हाला शरद सोनवणे साहेबांकडून दिसायला तयार नाहीत तर ये रे माझ्या मागल्या, जे पूर्वीच्या आमदारांनी जशी आम्हाला खोटी आश्वासनं दिली तसंच आता शरददादांना तालुक्यात आपला माणूस म्हटलं जातं. परंतु आपला माणूस जर आमच्यासाठी नसेल तर तो आपला माणूस काय कामाचा आहे आम्हाला. आमच्या जर अश्रू पुसण्याचं काम ही मंडळी जर करायलाच तयार नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला आता निर्णायक लढ्याशिवाय आता पर्याय नाही. भले आत्मदहन करू, मग ते मंत्रालयासमोर करू, नाही तर मग जगण्याचाच काही अर्थ नाही. हा निर्णायक लढा आता आम्ही पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहोत. या निमित्ताने मी सांगू इच्छितो. धन्यवाद. मावशी, जलजीवन मिशनच्या योजनांची कामं झाली आहेत जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ 155 ठिकाणी. काहीतरी 49 जलजीवन योजना पूर्णत्वाला आलेल्या आहेत. महिलांच्या डोक्यावरचा हांडा काही उतरत नाही. प्रामुख्याने तुमच्या भागामध्ये ही समस्या गहन आहे. साहेब कसं आहे, ज्या वेळेला जलजीवनचं हे आलं त्यावेळेला नुसतं असे खोदही करून ठेवलेत, पाईप कुठे गाडलेत कुठे गाडलेले नाही, म्हणजे ते काम पूर्ण अपूर्ण आहे.
आणि जर जलजीवनचं जर हे केलं असतं, खाली पाण्याचा साठाच नाही तर पाईपामध्ये पाणी येईल तरी कसं ना, हा प्रश्न आहे. खाली जेव्हा तुम्ही नदीमध्ये मोठे विहीर काढणार, त्या विहिरीत साठा केला तरच 2 गावांना पाणी पुरवू शकतं, तसं पाणी पुरणार नाही. आता नुसती पाईपलाईन नुसती खोदून ठेवली, बाकी दुसरं काही जलजीवनचं केलं नाही कोपऱ्या या गावामध्ये. राजकारणी मंडळी या भागातील समस्या सोडवायला अपुरे पडतात. अपुऱ्या म्हणजे ज्या वेळेला शरदादांनी 27 जानेवारीला रात्रीची मिटिंग झाली का तुम्ही इलेक्शन झालं वगैरे हे झालं का तुम्ही 10-5 लोक माझ्याकडे या, तुमची कामाचा आढावा घेऊन या, मी तुमचा प्रश्न मार्गी लावतो. पण आमची लोक गेली किंवा नाही गेली, ग्रामपंचायतचे म्हणजे सरपंच वगैरे असं सदस्य असतील, ही गेली हे काही मला माहिती नाही. परंतु त्यांनी 27 तारखेला संध्याकाळी उदापूर या ठिकाणी मिटिंग झाली, मिटिंगद्वारे सांगितलं होतं का तुम्ही इलेक्शन झालं का माझ्याकडे 10-5 लोक ठराव घेऊन या आणि तुमचा काय कामाचा आढावा असतील, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, तुम्ही घेऊन या. पण यांनी मला वाटतं हे केलं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला उतरून आले होते. ते म्हणाले की निवडणूक झाली की हा विषय मी मार्गी लावतो, असा व्हिडिओ आता आपण ऐकला. मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? त्यांनी म्हटलं खरी मी लावतो, पण त्यांनी पुढचं हे करायला पाहिजे ना. याला हे करायची काही इथपर्यंत हे करू शकत नाही. पण त्यांना हे काही समजत नाही, कोपरं मांडव पुढं आहे हे त्यांना माहीत नाही. पण जेव्हा आपण तिथं पोहोचू तेव्हा त्यांना माहीत होईल ना. आपण जेव्हा 2-4 वेळा जाऊन पाठपुरावा करायला कमी पडताय. आम्ही पाठपुरावा कमी पडतो ना, असं याचा प्रश्न असा होतो असतो. दोष तुमचाच आहे. दोष म्हणजे आमचंच आहे, म्हणजे ग्रामस्थांचा काही ठराविक कार्यक्रम. पाठपुरावा कधी करणार? मग 10-5 लोक निघाल तर आम्ही जाऊ शकतो ना. समजा माळवे साहेब असेल, राजमुठे असेल, मी असेल, अजून माझ्याबरोबर 10 लोक आले तर आम्ही जाऊ शकतो. आमदाराकडे पण जाऊ शकतो, शिवाय शिंदे साहेबांकडे पण जाऊ शकतो. माळवे साहेब तर शिंदे साहेबांचा आपण ऑडिओ ऐकला, ते म्हणाले जेडपी निवडणूक झाली की विषय आपण त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे ना. हो नाही, आम्ही म्हणजे एका पद्धतीने ज्यावेळेला दादा होते, अजितदादा पवार होते, अजितदादा पवारांनी आमचे येथील जी आम्ही मांडवी खोरे उगम खोरे पाणी संघर्ष समिती निर्माण केली, त्याचे मुथाळणे येथील चंद्रकांत लोकरे साहेब हे अध्यक्ष आहेत. आणि आमच्याच गावचे युवा कार्यकर्ते की ज्यांची पत्नी आता रोहिणी माळी सरपंच आहेत, ते शंकर माळी ये सचिव आहेत, याची आम्ही कमिटी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यांनी दादांशी संपर्क साधला. दादांचे 3-4 वेळा मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या बंगल्यावरती बैठका झाल्या. दादांनी इथे त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते पाठवले होते. त्यांनी तो स्पॉट जो आहे MI टँकसाठी तो सुद्धा तिथे त्यांनी पाहिला. त्या कार्यकर्त्यांनी परत जे जलसंधारण खाते आहे त्यांचे अधिकारी येऊन गेले. इथपर्यंत काम आमचं मार्गी लागल्यामुळे आमच्या थोड्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने दादांचा जो इन्सिडेंट झाला, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, हो त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचत का नाही? दादांच्या आता पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झालेल्या आहेत. तर आम्ही आता सकाळीच मी आमचे पुनाजी मुठे सर जे प्रमुख संघटक आहेत आमचे, त्यांच्याशी चर्चा केली की आपण आता एकोप्याने जाऊन सुनेत्रा वहिनींना मंत्रालयात किंवा त्यांच्या बंगल्यावर आपण जाऊन भेटू आणि त्यांच्यापर्यंत दादांच्या हातून जे अपूर्ण राहिलेलं आहे, जे आमचं काम आहे ते पूर्णपणे मार्गी लावण्यासाठी आपण वहिनींना साकडं घालू. अशा पद्धतीची आमची प्रथम भूमिका राहील. आणि त्याच्यातून जर अनास्था दाखवायला लागले तर मग आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी आमची ठाम भूमिका ठरलेली. आमदार अतुल बेनके यांच्याशी तुमचं याविषयी काही बोलणं झालं? हो, अतुल बेनके साहेबांना ही सगळी परिस्थिती माहीत आहे. इलेक्शनच्या काळामध्ये म्हणजे आता जे पुन्हा अतुल बेनके साहेब आता जी इलेक्शन झाली 2024ला, त्या इलेक्शनच्या वेळेला त्याच्यापूर्वी इथं आले. ज्यावेळेला जलजीवन मिशनचं जे काम आहे त्याचा शुभारंभ अतुल साहेबांनी तिथे केला आमच्या गावामध्ये. त्यावेळेला ते म्हटले की आपण हे जलजीवनच्या काम, त्यावेळेला आम्ही अतुल साहेबांना म्हटलं की जर अडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? जर पाणीच नाही नदीला अडवलं जात तर ह्या जलजीवनचे नळांचे पाईपलाईनचा काय उपयोग आहे? नाही म्हटले आपण ते निश्चितपणे करू. त्या मधल्या पिरियडमध्ये आपण MI टँकसाठी किंवा बंधारा की ज्या छोटा बंधारा की ज्याच्यामध्ये 1 PMC पर्यंत पाणी साचेल आणि तुमच्या लोकांना नळाने पाणी येईल, अशा पद्धती मी प्रयत्नशील राहील, असं अतुल शेटने त्यावेळेला मला आश्वासित केलं होतं इथे गावामध्ये. आता एवढ्यात कधी बोलणं झालं ना? आता एवढ्यात बोलणं नाहीये त्यांचं. बोलले का नाही? आता आम्ही म्हणजे कुठे जाण्याकडे त्यांच्याकडे आमचा असा प्रकार झाला
की आमचे जे कमिटीतले लोक आम्ही तयार केले होते संपर्क लोकसंपर्क करायला किंवा प्रशासकीय लोकप्रतिनिधींना भेटायला, तेच कुठे कमी पडले की काय, किंवा त्यांनी जो पाठपुरावा करायला पाहिजे होता तो न केल्यामुळे हा प्रश्न आणखी दरवर्षी तीव्रच होत चाललेला आहे. तुमच्याकडे अतुल बेनकेंचा नंबर आहे? हो लावतात फोन. चालेल, अतुल बेनकेंचा आहे. कळेल तरी ना, विषय तरी मार्गी लागेल. सुनेत्रा वहिनींकडे जाता येईल. अजित पवारांनी शब्द दिला होता, त्यांची टीम आली होती. मीटिंग होती. काही शेवटी प्रश्न सुटला पाहिजे. ही फाईल प्रोसिजर आहे. आता बेनके साहेबांनी तुम्ही म्हणता प्रतिनिधींचा प्रयत्न केलाय. तोंडपाठी मागे मी सांगते ना नंबर. काय नंबर आहे? 98 22 14 14 14 98 22 14 14 98 22 14 14 14. मी बोलू. आम्ही आता या प्रश्नाला शेवटचा उपाय म्हणून आमचे लोकप्रिय पूर्वीचे असणारे आमदार माननीय अतुल शेठ बेनके साहेब यांच्या माध्यमातून, कारण ते राष्ट्रवादीचेच असल्यामुळे आणि त्यांचे आणि आमचे चांगले स्नेहपूर्वक संबंध आहे त्यांच्या वडिलांपासून, तेव्हा त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांना हा प्रश्न सर्व माहीत आहे, तरी त्यांना आम्ही पुन्हा आमच्या प्रश्नाचं साकडंच घालणार आणि त्यांच्या समवेत वेळ पडल्यास आपले खासदार आहेत अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, त्यांनाही सोबत घेऊ, कारण त्यांना या प्रश्नाची तीव्रता आम्ही सांगितलेली आहे, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. आणि आम्ही सुनेत्रा वहिनींना, ज्या उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या, त्यांना आम्ही भेटून हा आमचा प्रश्न शेवटचा ऐरणीवर त्यांच्या पुढे मांडणार आहोत आणि हा प्रश्न सुटलाच पाहिजे अशा पद्धतीची आम्ही त्यांना अर्जव करणार आहोत, विनंती करणार आहोत. आणि जर त्यांनी जर या प्रश्नाकडे असं आम्हाला वाटत नाही की वहिनी दुर्लक्ष करतील, असं वाटत नाही, परंतु राजकारण आहे, राजकीय अनास्था वाढली तर आम्हाला शेवटी आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असं या निमित्ताने आम्ही आवर्जून सांगतो आहोत. भारत स्वतंत्र झाल्यापासून कोपरे, मांडवे, मुथळणी, जांभुळशी हा गाव पाण्यापासून वंचित आहे. आज तागेत आता 2026 चालू आहे, तरी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. बरेचसे आमदारही झाले, खासदारही झाले, तरी त्यांच्याही प्रश्न सुटला नाही. आता ह्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकच पर्याय आहे. जसं भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यामध्ये तरुणांनी उड्या मारल्या, तरुणांनी जसं स्वातंत्र्यासाठी हे केलं, तसं आता सर्व तरुण मित्रमंडळांनी यामध्ये मोठा लढा तयार करणार आहोत. आणि आमची एक फाईल प्रोसिजरला आहे मंत्रालयामध्ये. अजितदादा पवार ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आमची फाईल प्रोसिजरला आहे. आमचे ग्रामस्थ असं पाणी संघर्ष समितीची कमिटी त्याच ठिकाणी गेली होती, परंतु अजितदादांचे जे जाण्यामुळे ती फाईल तशीच आहे. सुमित्राताई यांनी जर त्या फाईलकडे जर दुर्लक्ष केलं, किंवा आम्ही आता माजी आमदार बेनके साहेब यांच्याकडे पण जाणार आहोत, तरुण मित्रमंडळी सगळी, त्यांना घेऊन मंत्रालयामध्ये जाऊ आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करून, जर चुकून हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर सर्व तरुण मित्रमंडळी आत्मदहन करणार असं याच ठिकाणी सांगतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.